हुक्का पीत आणि एका महिलेबरोबर बसलेला असतो. तर मी याला म्हटलं, अरे देव, तर हे काय मला जमायचं नाही बाबा. तो म्हटलं म्हणजे, अरे म्हटलं कसं आहे, माझा मुळशी पॅटर्न असेल, आंबेरराव असेल, देऊळबंद, मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही. माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते, कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना. फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली, कारण ती बायोपिक होती, त्यांच्या हातात सिगारेट नेहमी असायची. तर माझं ऐकलं त्यांनी, आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट, कारण मी स्वतः निर्व्यसनी आहे, तर मी म्हटलं मी हे प्रमोट करणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं, आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो. मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता. अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेच, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला. तर मी तिला म्हटलं, नाही सर, वो मारना तो पडेगा सर. आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून. त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय. पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यातनं आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळं तसंच करायचं होतं मला. पण हे काहीतरी वेगळं आहे. या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा. हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलायच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल. म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही, कुणाची खेचत नाही, तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे. आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे, कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरूर सर असतील, अर्प असतील, कोटीकरू असतील, ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची. हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार, या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय. तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचा. कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील. कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो, कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात.
तू सुद्धा त्याच ताकदीने मांडलंय. त्यामुळं देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर एक छोटासा प्रश्न बघा, आपण पाहिलं तर इतकं ते ड्रेसअप आणि कॉस्ट्युम किती साधारण वेळ लागायचा आणि काय मेहनत त्यासाठी? एक तर मला दाढी येत नाही, म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असते ना मी अशी पूर्ण ठेवली असती. म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी, का तर मला ते नाही का दाढी मिशा हवी. देवाने मिशा दिली, केस दिले, पण दाढी नव्हती दिली. पण ती इच्छा देवाने या सिनेमात पूर्ण केली. त्यामुळे देव खूप खूप धन्यवाद. किंवा खूप भारी कॉस्ट्युम आहेत, ते खूप जड होतो ते शूज आणि खूप वरनं उड्या मारायच्या होत्या. साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते रोप फायटिंगला. त्यामुळं ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसतोय पण छान. हा म्हणजे माझी आई मला म्हटली तुला दाढी असते तर तू असाच दिसला असतो. हा त्यामुळे धन्यवाद देव. आणि बघा सरते शेवटी लहानपणी म्हणतो ना आपण, ते पेनाने काढली होती दाढी, आज देवाच्या मनात आलं, देवाने देऊन टाकली दाढी. येस, त्यानंतर प्लीज विनंती आहे देवगिल सर, एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. नाही असं नको, एक काम करू आपण, मोठ्यानं आहो विक्रमार्क म्हणून मध्ये बोलतील, चालेल का? चलो 1 2 3 आहो. थैंक यू. सबसे पहले सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ हाथ जोड़कर, क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता. सो थैंक यू उसके लिए. मैं पहले अपने आप का इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था और मेरे जो गुरु है SS राजमौली, उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया है. तो ये मेरी शुरुआत है मगधेरा से. ये हमारे डायरेक्टर पेटा कोटी, मैं इनको 14 साल से जानता हूँ, फ्रॉम लास्ट 14 ईयर्स. और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था. और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देयर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड हैविंग एन एसोसिएशन फॉर वेरी लॉन्ग टाइम. तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया, आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं. तो मैं मेरे साउथ की एंटायर इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूं. बिकॉज ऑफ देम आई एम व्हाट आई एम टुडे. और आई जस्ट स्टार्ट विद अ स्मॉल नोट. आई वांट टू थैंक माय प्रोड्यूसर्स मिस्टर अश्विनी कुमार मिश्रा. ये मुझे, इनके बगैर ये सपना अधूरा रहता था. मिश्रा जी आई लव यू, बिकॉज ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी टू फाइट अगेंस्ट a system, like you know, if I'm working in Telugu industry, I had to do something in Marathi which we didn't know much about Marathi cinema. So मिश्रा जी ने मुझे उस चीज में सपोर्ट किया, मेरे डायरेक्टर ने मुझे बहुत सपोर्ट किया. और सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरी माता जी का सपना, यू शुड डू इट. और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला. थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस. एंड आई वांट टू थैंक मिहिर, आई वांट टू थैंक समीर जी. Thank you very much for always being there with us. Mr. Vijay, What Wizard Entertainment, विजय जी मेरे हनुमान है, कभी भी मुझे कुछ हेलो. थैंक यू विजय जी. I'll just tell you, मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ. सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू. विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती. इन्होंने जो लिखा है दमदार, बोलते नहीं था दमदार, एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है. मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट. वो जो
हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है। तो प्रवीण जी, विदाउट यू ये जर्नी इनकम्प्लीट है। थैंक यू। और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूं, हमेशा ऐसे ही प्यार करते रहना। और इस फिल्म की सबसे इम्पोर्टेंट, मेरी माँ अभी भी पूजा ही कर रही है। रिलैक्स, बस करो, ज्यादा पूजा। सबसे इंपॉर्टेंट कैरेक्टर है वो हीरो की माँ, और उसको कास्ट करना वाज अ वेरी डिफिकल्ट टास्क। कुछ लोगों ने बोला था वील हैव एक्ट्रेस फ्रॉम हैदराबाद, ऊटी सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया फ्रॉम कर्नाटका, फ्रॉम चेन्नई, बिकॉज इट वाज अ पैन इंडिया फिल्म। बट इट वाज माय ड्रीम, जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए, महाराष्ट्र की। और मुझे वो मौका मिला। हमारी तेजस्विनी जी, कैन आई होल्ड योर हैंड प्लीज, कम अप। आई वांट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था। उसका लुक एंड आई डोंट नो इफ यू कैन वॉच हर, शी हैड टू गो टू लॉट ऑफ ट्रांसफॉर्मेशन, शी हैड टू बी इन मड, जो उन्होंने कभी नहीं किया था, बहुत मेहनत करना पड़ा था, एंड शी हैज किल्ड इट। तेजस्विनी जी, थैंक यू, आशीर्वाद दो। थैंक यू वेरी मच तेजस्विनी जी। आई ऑल्सो वांट टू से these are the actors, please brother, you know, they didn't ask us हमारा रोल क्या है, they said भाई we are working with you, but मैं इसी को नहीं, but बहुत सारे एक्टर्स हैं फ्रॉम महाराष्ट्र, उन्होंने कभी ये नहीं पूछा मराठी एक्टर्स ने हमारा कितना इंपॉर्टेंट रोल है, छोटा रोल है, बड़ा है, they said we want to be part of you, so that's how the journey started. अब मैं शुरू करता हूं पहले हमारे म्यूजिक डायरेक्टर मिस्टर ऑर्को मुखर्जी से। ऑर्को, थैंक यू ब्रदर। ही नॉर्मली स्पीक्स इन इंग्लिश, बट मैं हिंदी में कहूंगा कि इट वाज लिटिल डिफिकल्ट जब हमारे कोटी गारू और ऑर्को की मीटिंग हुई। ये साउथ और ये लाइक कैलकाटा पूरा कुछ रॉन्ग के चल रहा था, बट इस कॉन्वर्सेशन में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे। थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस। एंड आई ऑल्सो वांट टू से वन ऑफ द बिगेस्ट म्यूजिक डायरेक्टर मिस्टर रवि बसरूर, ही इज सो बिजी। जब सल्लार, केजीएफ, अब कोई भी बड़ी फिल्म लो, जब वो इंसान काम करता है 1 साल तक किसी को नहीं मिलता। ये मेरा सौभाग्य है, मेरी माँ का आशीर्वाद था कि मैं उनको मिल पाया सिर्फ 5 मिनट के लिए। उस 5 मिनट से मैंने उनके 500 मिनट ले लिए। एंड रवि जी, आई जस्ट वांट टू टेल यू थैंक यू रवि जी, विदाउट यू दिस फिल्म वुड नॉट बी you know what it is. So thank you for believing Mr. Koti Garu and Devgil Productions. Thank you Ravi ji. I also want to tell Satish Garu, he is a fight master. आपने पुष्पा देखा है? देखा है? वो हमारी फिल्म का फाइट मास्टर है। He is another madman. ये पिक्चर में ना बेसिकली सब पागल लोग ही भरे, तो ही ये सिनेमा में आपको अच्छा लगेगा। जैसे प्रवीण सर, ही इज अनदर मैडमैन। मैडमैन मींस पॉजिटिवली बोल रहा हूं। सतीश गारू फाइट मास्टर, वो अलग अपनी धुनकी में, ये ऐसा करना, ऊपर से मारना, ये करना है, पर हमारी हड्डियां टूट गई थी, बट ही क्रिएटेड द मैजिक। सतीश गारू, थैंक यू सर। आई ऑल्सो वांट टू थैंक मिस्टर राहुल हु इज अ कोरियोग्राफर। राहुल, थैंक यू डार्लिंग, मेरा भाई है। उसने गाना नहीं सुना, सिर्फ इतना बोला, भाई मैं तुम्हारी फिल्म कर रहा हूं। आई लव यू राहुल एंड थैंक यू वेरी मच। आई वांट टू थैंक आवर आर्ट डायरेक्टर कार्तिक। कार्तिक है क्या? अच्छा, ही इज नॉट देयर। बहुत सारे टेक्नीशियंस है, आवर राइटर एंड एवरीवन, बट आई वांट टू टेल द एंटायर टीम, को प्रोड्यूसर्स, एक्टर्स,
स्पॉट बॉयज, जितने भी हैं हमारे देवगिल प्रोडक्शन से जितने भी लोग आए हैं यहाँ पर, आई वॉन्ट टू थैंक यू अगेन. थैंक यू वेरी मच. लव यू ऑल. जय माता दी, जय महाराष्ट्र. थँक्यू. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं एक सत्कार या ठिकाणी सर्वांचं होतं. मेरे डायरेक्टर ने करने ही नहीं दिया, खुद ही पहले रिहर्सल करता था. तो मैंने या कोटिकर सो मेनी टाइम्स आई सेड लाइक यू नो, ही सेड वेट आई विल शो यू. ऐसा टुक टुक जाते थे पूरा करके, फिर मैं उसका मैं नहीं करता. तो इसलिए पिक्चर में आप देखो, इट्स नथिंग लाइक दैट. ये हमारा बोलते हैं ना साउथ में कि जो अपना काम है वो काम नहीं अपनी पूजा रहता है. और रोमांस और ये सब लोगों को पर्दे पे दिखता है, पर जब परफॉर्म करते हैं वो सब ऐसे जहन में नहीं आता. तो ऐसा कभी आई डोंट थिंक सो मेरे प्रोड्यूसर को भी कुछ तकलीफ रही है ऐसे. थैंक यू सर. फाइनल नोट सभी को आप क्या कहोगे? एग्जैक्टली. पहले मैं हमारी तेजस्विनी पंडित जी से कहना चाहता हूँ. वुड यू लाइक टू से समथिंग टू द पीपल, ऑल द मीडिया? मी जसं मगाशी म्हणाले, एका महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाने ज्याचं नाव देव गिल आहे, त्या माणसाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचं ठरवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण मराठी माणसं म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून याच्या सिनेमाला मराठी लोक काय करू शकतात, कसं सगळ्यांना डोक्यावरती उचलू शकतात हे दाखवून देऊया. आणि 30 ऑगस्टपासून थिएटरमध्ये गर्दी करूया आणि याचा सिनेमा उत्तमरित्या चालवूया. याच्यामध्ये बाकी सुद्धा मराठी कलाकार भरपूर आहेत. तर तुम्हाला हा चित्रपट ज्या ज्या लँग्वेजमध्ये बघावंसं वाटेल त्या लँग्वेजमध्ये नक्की बघा, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी मात्र मराठीतच बघा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. रवि जी, would you like to say some few words to the people here, just to ये कहना चाहता हूँ कि एक अच्छा मूवी बना है, सो पीपल विल हैव टू कम थिएटर एंड वॉच दिस मूवी इन थिएटर. थैंक यू. प्रवीण सर. 30 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर 30 ऑगस्टलाच तिकीट बुक करा आणि हा चित्रपटाचा आनंद घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक पोलीस ऑफिसर काय करू शकतो ते या चित्रपटात तुम्ही पहा. यस सर. कोटी सर. यस. और सर. तो हम सब जितना बेचैन है ये फिल्म देखने के लिए, मैं तो लाइक आई एम वेटिंग, माय होल फैमिली, ऑल माय फ्रेंड्स आर वेटिंग. मैं देख सकता हूँ आप सब भी उतने ही जोश में हैं, उत्तेजित हैं, स्पेशली आफ्टर द ट्रेलर. एंड आई मस्ट से दैट ऑल दीज पीपल, we all, this team, the cast and the crew, I love this bunch of people and I'm very honored to be a part of this, and I'm going to watch this film for sure with all my friends on 30th August. See you there in theaters. Ravin ma'am. I'll say it again, I'm really privileged to be a part of this film. Thank you to each and everybody, and it is such an honor to be a part of a film where you all are acting, and thanks to Dev. And महाराष्ट्र की मिट्टी में जादू है. मुझे बिल्कुल यकीन है कि सबको फिल्म बहुत पसंद आएगी. जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज. थैंक यू सो मच. सर्वांच्या साक्षीने सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. थँक्यू सो मच. एक सेकेंड, आई जस्ट वांट टू थैंक एंडी, अली भाई, सलीम भाई और जितने लोग हैं यहाँ जो मुझे इतना प्यार करते हैं. तुम सबके बगैर मैं कुछ नहीं हूँ ब्रदर्स. आई जस्ट वांट टू टेल आई लव यू. और खास करके जिसने शर्ट निकाला था वो दिल से आई लव यू. मैं तेरे साथ फोटो खींचने वाला हूँ. ओके, लव यू. मुझे लगता है अर्चना की एक स्टेप होनी चाहिए फाइनली.